मित्रांनो, आज आपण करंट अफेअर्सच्या चालू घडामोडी 38वा अंक घेत आहोत. 11 मे ते 31 जुलैपर्यंत यात दिलं आहे. तर चला कृषी व पर्यावरण घडामोडी आज घेऊ. आणि याआधी मी सगळे व्हिडिओ अपलोड केलेले या बुकचे, तर ते पण बघा प्लेलिस्टमध्ये. आणि जॉग्रफी पण दिलं आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त घेतलं, इकॉनॉमिक्सचं सगळे व्हिडिओ बघा. जॉग्रफीचे सगळे IMP टॉपिक्स मी घेतलेले बघू शकतात. PYQ घेतलेले मी सगळे लोकसेवा पब्लिकेशनच्या अपघात सरांचे, तर ते बघा. चला मग आज चालू करू आपण. देशातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य केरळमध्ये जुलै 2025मध्ये राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं की कन्नूर जिल्ह्यातील अरालम वन्यजीव अभयारण्याला फुलपाखरू अभयारण्य जाहीर करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. कोणतं? अरालम, कन्नूर जिल्ह्यामधलं, केरळमधलं कन्नूर जिल्ह्यातलं अरालमला. आणि देशातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य हे ठरलं आहे, तर त्याचं नाव काय? अरालम फुलपाखरू अभयारण्य. कुठे? कन्नूर जिल्ह्यात, केरळमध्ये. संबंधित मुद्दे बघू आता. राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली, सिंधुदुर्ग. पहिले फुलपाखरू संवर्धन राखीव केंद्र महादरे, सातारा. राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र, हे इम्पॉर्टंट आहे. आणि महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? मग ब्ल्यू मॉर्मॉन, राणी पोकळी. सर्वात मोठं फुलपाखरू कोणतं आहे? तर सदर्न बर्ड विंग. सर्वात लहान फुलपाखरू आहे ग्रास ज्वेल. त्यानंतर हे हळद मंडळाच्या मुख्यालयाचं अनावरण झालं आहे. तेलंगणातील निजामाबाद इथं राष्ट्रीय हळद मंडळाचं मुख्यालय आहे. तर कुठे? तेलंगणातल्या निजामाबाद. स्थापना कधी झाली? 14 जानेवारी 2025. हळद मंडळाची कोणाच्या अंतर्गत येतं? कोणत्या मंत्रालयाच्या? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. आता याबद्दल बघू तर सरकारने 2030पर्यंत उद्दिष्ट काय? 2030पर्यंत हळद निर्यातीचे $1 अब्ज उद्दिष्ट आहे 2030पर्यंत. आणि भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. त्यानंतर जगातील 70% हळद उत्पादन भारतात होतं. किती? 70%. आणि 65% त्यामधले तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांच्या एकत्रीकरणातनं होतं. जागतिक हळद निर्यातीत भारताचा 62% वाटा आहे. ICAR, भारतीय मसाला संशोधन संस्था. कुठे? कोझिकोडे, केरळमध्ये. आणि हे काय मग? तर हे हळद मंडळाचं मुख्यालय तेलंगणाचं निजामाबाद. आणि जर हे पाहिलं मसाला संशोधन संस्था पाहिली तर कोझिकोड, केरळ. आणि बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र कुठे? तर महाराष्ट्रात, हिंगोलीमध्ये. GI दर्जा मिळालेली हळद सांगलीमधली, म्हणजे महाराष्ट्रामधलं सांगलीला भेटलं आहे, वायगाव वर्धाला भेटलं आहे. हे 2 इम्पॉर्टंट आहे. आणि अतिरिक्तमध्ये इरोड तामिळनाडूचं आहे आणि लकाडोंग मेघालयचं आहे. महाराष्ट्रावर जास्त भर द्या. आग्रा येथे IPCचे प्रादेशिक कार्यालय. तर कुठे? UPचं सिंगना इथे. UP सिंगना, आग्रा इथे. दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र हे UP सिंगना, आग्रामधलं. आणि IPCची स्थापना कधी झाली होती? 1971मध्ये झाली होती. मुख्यालय कुठे? तर लिमा, पेरू इथे. आणि 2017मध्ये सर्वात पहिलं आशिया केंद्र कुठे होतं? तर चीनमध्ये. आता आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे आपल्या भारतात कुठे? तर UP सिंगना, आग्रामध्ये. त्यानंतर संबंधित महत्त्वाचे मुद्दे. सर्वाधिक बटाटा उत्पादनमध्ये भारत कितवा आहे? दुसरा आहे. सर्वाधिक बटाटा उत्पादन राज्यामध्ये UP पहिला आहे, पश्चिम बंगाल दुसरा, तिसरा बिहार आहे. त्यानंतर केंद्रीय बटाटा संशोधन संस्था कुठे? तर शिमलामध्ये. आणि केंद्रीय कंदपीक संशोधन संस्था तिरुवनंतपुरम. त्यानंतर फेनॉम इंडिया नॅशनल बायोबँक. फेनॉम इंडिया नॅशनल बायोबँक कुठे? तर नवी दिल्लीमध्ये. आणि UK बायोबँक मॉडेलपासून प्रेरित आहे. कोणापासून प्रेरित आहे विचारलं जाईल तर UK बायोबँक मॉडेल. फेनॉम म्हणजे काय? तर पेशी, उती, अवयव, जीव किंवा प्रजातीमधील फेनोटाईपचा संपूर्ण संच. आता हे PI चेक प्रकल्प काय? तर फेनॉमेनॉन इंडिया CSIR हेल्थ कोहोर्ट नॉलेजेबल. तर याची सुरुवात कधी झाली होती? 2023मध्ये. उद्दिष्ट काय? व्यक्तींच्या आरोग्याच्या मार्गांचा मागोवा येणारा दीर्घकालीन डेटा समृद्ध अभ्यास करणं. व्यवस्थापन प्रभावीपणा मूल्यांकन. तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे MEE. तर यामध्ये पहिलं 4 राज्य कोणते ते लक्षात ठेवायचं. त्यामध्ये केरळ आहे, कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल प्रदेश. पहिलं कोणतं आहे? केरळ आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे की व्हेरी गुड रेटिंग मिळालेलं एकमेव राज्य. हे जे MEE आहे ना, मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन, हे फुल फॉर्म आहे. तर व्हेरी गुड रेटिंग मिळालेलं एकमेव राज्य आहे केरळ. अव्वल स्थान प्राप्त केंद्रशासित प्रदेश आहे चंदीगड. सर्वाधिक गुण मिळवणारे राष्ट्रीय उद्यानांमध्ये पण केरळचं
एरविकुलम येतं आणि जम्मू काश्मीरचं दाजिगाम. आणि पहिल्यांदाच 113 किनारी आणि सागरी संरक्षित क्षेत्रांचं मूल्यांकन यात करण्यात आलं आहे. हा अहवाल पहिला कधी आला होता? 2006ला. आणि निर्मिती भारतीय वन्यजीव संस्था WII. मंत्रालय कोणतं आहे? तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. IBCAची पहिली सभा कुठे झाली? नवी दिल्लीला झाली. 16 जून 2025ला झाली आहे. आणि IBCA कधी आलं होतं? तर 12 मार्च 2024ला. मुख्यालय नवी दिल्ली आणि यावेळेस सभा पण नवी दिल्लीला झाली आहे. तर यावेळेस अध्यक्ष होते भूपेंद्र यादव आणि ते पहिले अध्यक्ष ठरले. भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव IBCAचे मध्ये पहिले अध्यक्ष म्हणून एकमताने त्यांना मान्यता मिळाली. त्यानंतर हे घोषणा कधी झाली होती? तर 2023मध्ये झाली होती. म्हैसूरला मोदींनी केली. कसली? प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त. हे IBCA काय आहे? तर यामध्ये 7 बिग कॅट्सचं जतन संरक्षण केलं जातं. ठीक आहे. तर त्यानंतर अरवली ग्रीन वॉल प्रकल्प याचं उद्घाटन लक्षात ठेवा 5 जून 2025 पर्यावरण दिनाच्या दिवशी झालं आहे. आणि यामधलं याच्यात काय सांगितलं आहे की हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली तर इथं जिल्ह्यांची वृक्षारोपण निवड करण्यात आली. कारण इथला भाग काय म्हणताय की ऱ्हास होऊ शकतो. अरवली पर्वत जे आता लुप्त होत जाते असं काहीतरी म्हणताय, त्याचा ऱ्हास होतोय. तर त्यामध्ये हे राज्य येतात: राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली. आणि सर्वात जास्त ऱ्हास कुठे झाला आहे? राज्यनिहाय अरवली पर्वताचा, तर राजस्थानमध्ये. तर आता ही योजना काय आहे? तर अरवली ग्रीन वॉल प्रकल्प. तर ही योजना 2007मध्ये अंमलात आलेल्या सेनेगल, पश्चिम ते जिबुती, पूर्व या आफ्रिकेच्या गेट ग्रीन वॉल प्रकल्पापासून प्रेरित आहे. तर कोणापासून प्रेरित आहे? तर आफ्रिकेच्या ग्रेट ग्रीन वॉल, आफ्रिकेच्या. अरवली पर्वतरांग भारतातली सगळ्यात प्राचीन पर्वतरांग आहे. आपल्याला हे जे कृषी पर्यावरण आहे हे भूगोलाच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर मी अर्धवटच सांगते तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण वाचून घेत चला, म्हणजे पटकन तुमची रिव्हिजन होईल. अरवली पर्वतरांग भारतातला सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे ही. आणि राजस्थान, हरियाणा, दिल्ली, गुजरातमधून जाते. म्हणून सगळ्यात जास्त ऱ्हास कुठे झाला आहे? राजस्थानमध्ये. याचा विस्तार आहे पोरबंदर, गुजरात ते राजघाट, दिल्ली. दिल्लीचं फुफ्फुस म्हणून ओळखतात तिला. आणि इथे चंबळ नदी पण आहे. बनास, चंबळ, साबरमती, लुनी, साहिबी, कच्छच्या रणामधून वाहणारी. त्यानंतर सर्वोच्च शिखर गुरु शिखर आहे. जसं आता सातपुडाचं कोणतं शिखर आहे? सातपुडाचं धूपगड. तसं भारतामध्ये तसं हे सर्वोच्च शिखर याच्यामध्ये अरवली पर्वतरांगामध्ये गुरु शिखर आहे. कुठे? ते माउंट आबू, राजस्थानमध्ये. आणि बाकी रघुनाथगड आहे, सरिस्का आहे. त्यानंतर याचे 2 भाग पडतात: सांबर सिरोही आणि सांबर खेत्री. त्यानंतर दिल्ली, जयपूर, गुरुग्राम सारख्या शहरांचं हे काय करते? संरक्षण करते. म्हणून दिल्लीचं फुफ्फुस म्हणतात तिला. त्यानंतर 2 नवीन रामसर स्थळे. तर राजस्थानमध्ये 2 पाणथळ स्थळांचा रामसर यादीमध्ये समावेश झाला आहे. तर कोणते? मेनार उदयपूरचं आणि खिचर फलोदीचं. त्यानंतर देशातल्या 90वे रामसर स्थळ आहे. कोणतं? मेनार कुठलं? उदयपूरचं 90वे आणि खिचर फलोदी 91 आहे. तर आता टोटल मग किती झाले? टोटल 91 रामसर स्थळे झालेले. टोटल 91 रामसर स्थळे झाले. राजस्थानमधले हे टोटल 4 झाले. आणि आधीचे 2 कोणते होते? सांबर सॉल्ट लेक आणि केवला देवी घाणा राष्ट्रीय उद्यान. कुठे होतं? भरतपूरमध्ये. आताचे उदयपूर आणि फलोदीमधले मेनार उदयपूरचं, खिचर फलोदीचं. सर्वाधिक रामसर स्थळ कुठे? तर तामिळनाडूमध्ये. किती? 20 आहे. त्यानंतर हा जो करार झाला होता 1971मध्ये स्वाक्षरी केली, 1975ला अंमलात आला. आणि इराण देशमध्ये रामसर ठिकाण आहे. तर सामील होणारा पहिला देश होता ऑस्ट्रेलिया. सगळ्यात जास्त रामसर क्षेत्रांमध्ये भारत कितवा आहे? 3रा आहे, 91 आहे. पहिला युनायटेड किंगडम. तर भारत कितवा आहे? 3रा आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील रामसर क्षेत्र: नांदूर, मधमेश्वर, नाशिक आहे. त्यानंतर लोणार सरोवर, बुलढाणा, ठाणेखाडी, ठाणे. म्हणजे हे 3 महाराष्ट्रातले लक्षातच ठेवावे लागतील. त्यानंतर आता बघूया हिम नदी मृत घोषित केली आहे. तर कोणती? याला नावाची. कुठली आहे? नेपाळच्या लांगटांग येथली याला नावाची हिम नदी आहे. 2019मध्ये आईसलँडमधील ओकजोकुल ही जगातली पहिली नदी होती जिला मृत घोषित केलं आणि अंत्यसंस्कार केला होता. तर यावेळेस नेपाळमधली लांगटांग इथली याला हिम नदीला मृत घोषित केलं. त्यानंतर आहे 16वी सिंहगणना झाली होती. मागच्या अंकामध्ये याबद्दल बोलले होते, तर इथे डिटेल अभ्यास करू. गुजरातमध्ये आशियाई सिंहाची संख्या 2020मध्ये 674 होती. तर आता किती आढळले? 200 ॲड झाले त्याच्यात.
91. आशियाई सिंह हे गीर राष्ट्रीय उद्यान तसेच गीर आणि पानिया वन्यजीव अभयारण्य यांच्या लगतच्या भागात आढळतं. तर हे सिंह कुठे आढळतात दिले तर गीर राष्ट्रीय उद्यान आणि पानिया वन्यजीव अभयारण्यामध्ये. गुजरातमधल्या जिल्ह्यांनी सर्वाधिक जास्त कुठे तर अमरेलीमध्ये सर्वात जास्त गुजरातमध्येच आहे, पण कुठे सर्वात जास्त अमरेली, नंतर गीर सोमनाथ, मग जुनागड, भावनगर. तर गणना अचूक करण्यासाठी डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन ही प्रणाली वापरली. कोणती प्रणाली वापरली आहे तर डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन. दर 5 वर्षांनी गणना होते. तर पहिली झाली होती 1936ला जुनागडच्या नवाबाने केली आणि नंतर 1965ला वन विभागाने केली. आता भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी. भारताची किनारपट्टी किती आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. आता लांबी किती म्हणताय 11,098.81 किलोमीटर मोजली आहे. तर आणि महाराष्ट्राची किती सांगितली आहे त्यांनी तर महाराष्ट्राची 877, महाराष्ट्राची 720 आहे, तर 877 सांगितली आहे. त्यानंतर 1970च्या दशकात गृह मंत्रालयाने अधिकृत कामांसाठी वापरलेल्या 7,516 किलोमीटरपेक्षा ही लांबी जवळपास 50% जास्त ठरली आहे भारताची किनारपट्टीची. यामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी आता राज्यनिहाय पाहिलं तर अंदमान निकोबारची भरली जाते 3,083, त्यानंतर गुजरात, मग तामिळनाडू आणि महाराष्ट्र नवीन याच्यानुसार 5व्या क्रमांकावर आहे 877 आहे. त्यानंतर स्वदेशी हवामान अंदाज प्रणालीचं उद्घाटन झालं आहे. तर भारत पूर्वानुमान प्रणाली आहे. कोणती भारत पूर्वानुमान प्रणालीचं उद्घाटन झालं आहे आणि ही स्वदेशी विकसित केली. हे जे स्वदेशी वर्ड्स आहे हे पण फेवरेट MPSCचं. तर जगातली पहिली हाय रिझॉल्युशन हवामान अंदाज प्रणाली आपल्या भारतामध्ये. तर IITM पुणे आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग दिल्ली येथील अर्क आणि अरुणिका या उच्च कार्यक्षमतेच्या संगणक प्रणालीमुळे सुधारित पूर्वानुमान प्रणाली शक्य झाली. तर यांनी मदत केलेली याच्यात, पण विकास केला आहे तर फक्त पुणे, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM पुणे. त्यानंतर संक्षिप्त कृषी व पर्यावरण घडामोडी आपण पटापट बघू. तर कोळंबीची नवीन प्रजाती पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये आली आहे. तर ही गोड्या पाण्यातली क्रिस्टेशिया कोळंबी आहे. हिचं नाव काय फेरी श्रिम. त्यानंतर वायफेक्स प्रयोग पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत घेतला जातो. धुक्याबद्दल आहे असं लक्षात ठेवा. आणि काम चटका द्वीप प्रकल्प भूकंप हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही. हॉर्नबिलसाठी उत्कृष्टता केंद्र तर कुठे आहे तर तामिळनाडूच्या सरकारने सांगितले. कोइंबतूर जिल्ह्यातलं अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पात हे केंद्र भारतातलं पहिलं ठरलेलं आहे. हॉर्नबिलच्या संवर्धनासाठी. तर हॉर्नबिल कोण आहे तर हा एक राज्यपक्षी आहे. कोणाचा? अरुणाचल प्रदेश आणि केरळचा राज्यपक्षी आहे अरुणाचल प्रदेश आणि केरळचा. पण हे जे केंद्र कुठे आलं आहे तामिळनाडूच्या अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प, तामिळनाडूच्या अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये. त्यानंतर अननसाची नवी जात आली आहे. बोस इन्स्टिट्यूटच्या लोकांनी संशोधन केलं. ACSERK3 या जनुकाचा वापर करून बुरशी नाही बसणार आता याच्यावर, म्हणजे बुरशी प्रतिरोधक अननस विकसित केलं आहे आणि ही जात फुसारिओसिस या विनाशकारी बुरशीजन्य रोगाविरुद्ध मदत करेल म्हणजे भविष्यामध्ये. बटाटा उत्पादनामध्ये गुजरात पहिला ठरला आहे, त्यानंतर UP आणि मग पंजाब. त्यानंतर वॉटर टॅक्सी देशातली पहिली पर्यावरणपूरक टॅक्सी आहे आणि आधुनिक सुविधांनी सज्ज वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये सुरू होणार आहे. कुठे सुरू होणार आहे देशातली पहिली टॅक्सी तर मुंबईमध्ये. तर कुठपर्यंत गेटवे ऑफ इंडिया ते JNPT आणि डोमेस्टिक क्रूज टर्मिनस ते JNPT. त्यानंतर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण आता सक्सेसफुली साध्य झालं आहे. तर 2030पर्यंत निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा हे 2025मध्येच साध्य झालं. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल. नॉर्मली किती टक्के इथेनॉल असतं तर ते मला अजून माहीत नाही, बट नॉर्मली पण पेट्रोलमध्ये इथेनॉल असतं, पण 20% इथेनॉल आता आपण साध्य केलं आहे. रॉडीस डेटाबेस. रॉडीस म्हणजे आसाम वन विभागाने गेंडा DNA इंडेक्स सिस्टीम, म्हणजे गेंडा DNA इंडेक्स सिस्टीम मराठीत लक्षात ठेवा. आसाम वन विभागाने तयार केलेलं आहे, म्हणजे गेंड्याच्या शिंगांचे DNA प्रोफाइलिंग सुरू केलं आहे. तर कोणी केलं हे सगळं? आसामने. त्यानंतर अरवली जंगल सफारी कुठे? हरियाणा इथे. आशियातली सर्वात मोठी जंगल सफारी होणार आहे हरियाणामध्ये. EUचे नवीन हवामान लक्ष निश्चित झाले. युरोपियन युनियनचं 1990च्या पातळीच्या तुलनेत 2040पर्यंत त्यांचं निव्वळ हरितगृह वायू उत्सर्जन 90% कमी करायचं. तर हे प्रस्तावित केलेलं आहे की आपल्याला हरितगृह वायू उत्सर्जन 90% कमी करायचं आहे तिथे युरोपियन युनियनचं. ते
मुलाच्या आला पेटंट भेटला आहे. तर ही कुठली आहे? आसामची आहे. आसामची पहिली बॅगलेस चहा ब्रँड आहे ही आणि हिला पेटंट भेटला आहे. तर याबद्दल आपण थोडं डिटेल बघू. मुला चहा या आसामच्या पहिल्या बॅगलेस चहा ब्रँडच्या नाविन्यपूर्ण कॉम्प्रेस्ड ट्रू हॉल लीफ टी डिप्ससाठी 20 वर्षाचं पेटंट भेटलं आहे. किती वर्षाचं? 20 वर्षाचं. आसामची चहा आहे. लखनौला झिरो फ्रेश वेस्ट डंप शहराचा दर्जा भेटला आहे. तर लखनौ हे दैनंदिन कचऱ्यावर 100% प्रक्रिया करणारं उत्तर प्रदेशातलं पहिलं शहर आहे, त्यामुळे त्याला झिरो फ्रेश वेस्ट डंप दर्जा मिळाला. रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लागली. युनियन कार्बाईड कारखाना आहे हा. तर भोपाळमध्ये जसं हादसा झाला होता तसा व्हायला नको, त्यामुळे आता काय केलं, ही फायनली विल्हेवाट लागली आहे. खूप सारा कचरा होता. आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्तीचं निधन झालं. नाव होतं वत्सला. मध्य प्रदेशच्या पन्ना व्याघ्र प्रकल्पाचा होता. 100 वर्षापेक्षा जास्त वय होतं त्याचं. तिचं वत्सला हत्तीनी होती ती. तर कॉफी निर्यातीत 125% वाढ झाली आहे. भारत कितवा आहे? मग 5वा मोठा कॉफी निर्यातदार आहे भारत. त्याच्यानंतर नॅशनल हायवेवरचा देशातला पहिला वन्यजीव कॉरिडॉर. तर कुठे हा वन्यजीव कॉरिडॉर? हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर आहे. 12 किलोमीटरचा आहे आणि रणथंभोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून जातो. हत्ती प्रकल्प संचालन समितीची बैठक झाली होती डेहराडूनमध्ये. त्यानंतर IFFCOचा पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प ब्राझीलमध्ये. कुठे येतं विचारतील? ब्राझीलमध्ये. भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था IFFCO. त्यानंतर झुडपी जंगलांना वनांचा दर्जा मिळाला आहे. तर महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील झुडपी जंगलांच्या सुमारे 86,000 हेक्टर जमिनीला सुप्रीम कोर्टाने वन ठरवलं आहे. महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भाला तिथे खूप जास्त जंगल आहे ना, तर मग वनचा दर्जा मिळाला. घरियाल प्रजाती संवर्धन कार्यक्रम कुठे घेतला जातोय? तर उत्तर प्रदेशाच्या बहराईचमधील कतरनी या घाट इथे गेरुआ नदीच्या इथं घरियालची पिल्ले सोडली आणि तिथे हा संवर्धन कार्यक्रम घेतला. त्यानंतर दिल्लीमध्ये कृत्रिम पाऊस प्रकल्प म्हणजे कृत्रिम पाऊस पाडलेला आहे. पहिल्यांदाच पाडला. IIT कानपूर आणि दिल्ली सरकार मिळून हे काम केलं आहे. त्यामध्ये क्लाउड सीडिंग हे सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि ड्राय आईस वापरला तो कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी. त्यानंतर मानव वन्यजीव संघर्षासाठी COE. तर COE काय? सेंटर ऑफ एक्झलन्स स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे दोघांमध्ये समतोल राखण्यासाठी. तर कुठे? भारतीय वन्यजीव संस्थेच्या अन्नईकुटी कोइंबतूर तामिळनाडू इथल्या सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री इथं केंद्र स्थापन केलं. इथं कुठे स्थापन केलं लक्षात ठेवा? अन्नईकट्टी कोइंबतूर तामिळनाडू. टायगर्स आउटसाईड टायगर रिझर्व्ह प्रकल्प. तर पहिल्यांदा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाने हा प्रकल्प तयार केला आहे. कोणी? तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाने. तर हा देशभरातील महाराष्ट्रासह 17 राज्यांमधल्या 80 वन विभागात 2025 ते 26 आणि 27 ते 28 3 वर्षासाठी राहील. तोतापुरी आंबा हा कुठला? आंध्र प्रदेशने काय केलं? हा आंबा बंद केला त्यांच्या इथे. बँगलोर आणि संदर्शा या नावाने पण तोतापुरी आंब्याला ओळखतात. ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले तामिळनाडूच्या धनुषकोडी इथे. अधिकृतपणे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केलं. तर कुठे? तामिळनाडू सरकारने रामनाथपुरम जिल्ह्यात धनुषकोडी इथे. त्यानंतर पहिलं कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र भारतामध्ये चेन्नई इथे. तर चेन्नई इथे भारतातलं पहिलं कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र आहे. मगर संवर्धन प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाले. 1975ला चालू झाला होता HR बस्टर्ड यांच्या शिफारशीने. तर मगर 3 प्रकारचे राहतात. मगर एक दलदलीतला, घरियाल मासे खाणारा आणि खाऱ्या पाण्यातला. माउंट लवोटोबी लाकी. तर ही कुठली ज्वालामुखी आहे? इंडोनेशियाची आहे आणि हिला काय बोलतात? रिंग ऑफ फायर पण म्हणतात. कान्हा व्याघ्र प्रकल्प डेहराडून उत्तराखंडचा. भारतातील वाघांच्या अधिवासातील अनग्युलेट्सची स्थिती हे शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला. हे शीर्षक आहे, याचा अहवाल प्रसिद्ध केला. कान्हा व्याघ्र प्रकल्प कुठे? डेहराडून उत्तराखंड. तर भारतातली अव्वल व्याघ्र अधिवासाचे काय ठरलं आहे? हे इथे शाकाहारी प्राणी आहे या व्याघ्र प्रकल्पात. तर भारतातील अव्वल व्याघ्र अधिवास हे ठरलं आहे. आणि अनग्युलेट म्हणजे खूर असलेला शाकाहारी प्राण्यांचं. डेहराडून उत्तराखंड. देशातील पहिला कचरा इको पार्क कुठे? तर उत्तर दिल्लीतली होलांबी कलान इथे. विथूट प्रकल्प काय? तर हा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केरळ वन विभागाचा प्रकल्प आहे हा विथूट. तर हा भारतातला पहिला हवाई बियाणे गोळा करणारा वितरण कार्यक्रम आहे. कोणी राबवला? केरळ. बँगलोर बिबट्याची राजधानी ठरली आहे.
आणि स्वच्छ विचारतील बिबट्याची राजधानी कोणती, तर बँगलोर, कर्नाटक. लक्षात ठेवा. स्वच्छ वनस्पती कार्यक्रम घेतला आहे, त्यामध्ये आपण 2024च्या बुकमध्ये पाहिलं असेल, त्याच्यात पण दिलं होतं. तर आता फिक्स केलं आहे की द्राक्षांसाठी पुणे, त्यानंतर संत्र्यासाठी नागपूर आणि डाळिंबासाठी सोलापूर. राजनाथ आम हा मँगो मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले कलीमुल्ला खान यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नावावर नव्याने विकसित झालेल्या आंब्याच्या जातीचं नाव राजनाथ आम ठेवलं आहे. कोणाचं आहे, कलीमुल्ला खान. मँगो मॅन ऑफ इंडिया ओळखलं जातं. त्यानंतर आहे माळढोकच्या पिल्लांना शूर अधिकाऱ्यांची नावे दिलेली आहे. ऑपरेशन सिंदूर ज्यांनी राबवलं होतं त्यांना. तर हा प्रकल्प 2018मध्ये पर्यावरण मंत्रालय, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि राजस्थानच्या वन विभागाच्या संयुक्त विद्यमानाने सुरू झालेला होता. तर नवजात पिल्लांना काय नाव भेटलं, सिंदूर, ॲटम, मिश्री, व्योम, सोफिया. विचारलं जाईल किंवा काहीच गॅरंटी नाही आहे. एक पेड माँ के नाम 2.0. तर एक पेड माँ के नाम 2.0 हे काय, तर केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी नवी दिल्ली एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवला. तो कुठे, नवी दिल्लीला. त्यानंतर सिंदूरचे रोपटे. आता सिंदूर जर खूप गाजलेलं आहे, तर सिंदूर वनस्पती सामान्यतः बिक्सा ओरेलाना म्हणून ओळखली जाते. एवढं लक्षात ठेवा, बिक्सा ओरेलाना. आणि हे कुठलं आहे, तर हे 1971च्या युद्धात धैर्य आणि शौर्याचे अद्भुत उदाहरण सादर करणाऱ्या गुजरातमधल्या कच्छच्या महिलांनी भेट दिलेले सिंदूरचे रोप पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी लावले. त्यामुळे ही न्यूज थोडी गाजली. त्यानंतर कुमारम भीम संवर्धन प्रकल्प तेलंगणा सरकारने राबवलेला आहे. तर काय, तर याने राज्यातील कावल व्याघ्र प्रकल्पाला महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जोडणारा व्याघ्र मार्ग क्षेत्र वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कुमारम भीम संवर्धन प्रकल्प घोषित केला. तर कोणत्या राज्याने, तेलंगणा. आपली महाराष्ट्राची बाँड्री लागलेली ना, त्यामुळे ताडोबा अंधारी आणि कावल व्याघ्र हे मिळून काय, तर व्याघ्र मार्ग क्षेत्र कुमारम भीम संवर्धन प्रकल्प ते राबवणार आहे. तर कोणत्या दोन व्याघ्र ताडोबा अंधारी आणि कावल व्याघ्र प्रकल्प, हे लक्षात ठेवा फक्त, हे 2 जणांना ॲड करून. त्यानंतर कृषी निवेश पोर्टलबद्दल सांगितलं आहे. तर हे काय, तर शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि ती जलद करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत येतं. लक्षात ठेवा, कृषी निवेश पोर्टल चालू केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. तर हे पोर्टल शेतकरी, उद्योजक आणि उद्योगांसाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून काम करतं. हे कृषी क्षेत्रातील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये सहज प्रवेश प्रदान करतं. पोर्टल, ॲप्स, वेबसाईट काय ओपन करतात, ते त्याबद्दल सगळं विचारलं जातं. तर लक्षात ठेवा, हलक्यात नका घेऊ. मे महिन्यामध्ये विक्रमी पाऊस पडला आहे. तर सगळ्यात जास्त कुठे पडला, तर विदर्भामध्ये. त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मग पूर्ण राज्यात खूप जास्त पाऊस पडला आहे. तर सगळ्यात जास्त वाढ कुठे झाली आहे, सगळ्यात जास्त वाढ झाली आहे कोकण पहिलं नेहमीसारखं, आणि 2 नंबरला विदर्भ. पर्सेंटेजनुसार पाहिलं तर, आणि असं पाहिलं तरी सेमच आहे. म्हणजे ओव्हरऑल कोकणमध्ये जास्त, मग विदर्भामध्ये जास्त पडला आहे. त्याच्यानंतर कुठे, तर मराठवाडा, आणि मग त्यानंतर मध्य महाराष्ट्र. हवामान परिणाम शुल्क. तर पर्यावरणीय उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी हे सुरू केलं आहे. पर्यटकांवर नवीन कर लागू करून, आता कर येतो एक प्रकारचा. हवामान परिणाम शुल्क लागू करणारं हवाई हे पहिलं अमेरिकन राज्य बनलं. पहिलं अमेरिकन राज्य कोणतं विचारतील, तर हवाई आहे हवामान परिणाम शुल्क लागू करणारं. त्यानंतर आहे त्राल वन्यजीव अभयारण्याभोवती ESZ. तर केंद्राने राबवलेलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या त्राल वन्यजीव अभयारण्यामध्ये, आता हे जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात ठेवायचं की जम्मू काश्मीरमध्ये कोणतं अभयारण्य येतं, त्राल वन्यजीव. तर हे एक इको सेन्सिटिव्ह झोन आहे, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलं आहे. तर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधलं कोणतं अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलं, तर त्राल वन्यजीव अभयारण्य. माझ्यासोबत बोलत चालायचं. आणि हे अभयारण्य पुलवामा जिल्ह्यात स्थित आहे. तर पुलवामामध्ये म्हणून ESZ म्हणून घोषित केलं. कासव संवर्धनाचे आदर्श मंदिर कुठे, तर आसाममधल्या विश्वनाथ जिल्ह्यामध्ये नागशंकर हे कासव संवर्धनाचे आदर्श मंदिर म्हणून मानलं जातं. आसाममध्ये विश्वनाथ जिल्हा. भारतातलं पहिलं मौतगाव कोणतं आहे, तामिळनाडूचं मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातलं थेप्पागाडू हत्ती छावणीत
भारतातल्या पहिल्या मौत गावाचं उद्घाटन केले कुठे? तामिळनाडू. त्यानंतर देशातलं सगळ्यात मोठं संवर्धन राखीव हिमाचल प्रदेश सरकारने घोषित केलं आहे. स्पिती व्हॅली इथं स्थित स्ताराप-चू संवर्धन राखीव म्हणून अधिसूचित केलं. तर हिमालय प्रदेशमधलं स्पिती व्हॅली इथे स्थित स्ताराप-चू संवर्धन राखीव म्हणून घोषित केलं आहे. तर हिमाचल प्रदेशातील हे 5वं संवर्धन राखीव ठरलं आहे. हे 5वं आहे, स्ताराप-चू म्हणून नाव आहे. त्यानंतर हे बेकायदा फळे पिकवण्याची पद्धतींवर कारवाई करणारे, कारण फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी काय वापरतात लोक? कॅल्शियम कार्बाईडचा वापर करतात. तर हे चांगलं नाही आहे, त्यामुळे आता काय यांवर कारवाई केली जाणार आहे आणि फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलीन गॅसचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर हे चालणार पण कॅल्शियम कार्बाईड नाही. जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे? तर जगातला सर्वात मोठा साप कुठे भेटला? शास्त्रज्ञांच्या एका पथकाने ॲमेझॉनच्या रेन फॉरेस्टमध्ये हिरव्या ॲनाकोंडाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आणि तो किती फूट लांब होता? 26 फूट लांबीचा हिरवा ॲनाकोंडा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. 26 फूट लांब. ज्यूटची किमान आधारभूत किंमत आता किती आहे? 5650 ज्यूटची. आणि कोणी सांगितले? भारतीय ज्यूट महामंडळाने. या वर्षाची ज्यूट म्हणजे ताग, लक्षात ठेवा. ताग सोनेरी क्रांती म्हटली जाते. ऑप्शनमध्ये ज्यूट देतात किंवा ताग देतात. सर्वाधिक ज्यूट उत्पादक देश कोणता आहे? हे लक्षात घ्या. बांगलादेश. हे भारत दुसऱ्या क्रमांकाचा ज्यूट उत्पादक देश आहे. कितवा? दुसरा. सर्वाधिक ज्यूट उत्पादक राज्य कोणतं आहे? तर पश्चिम बंगाल आहे. उत्पादक करणारा देश बांगलादेश आहे आणि भारतात कोण आहे? पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालमध्ये 75% ज्यूट उत्पादन होते. हे खरीप हंगामातील पीक आहे. गोल्डन फायबर म्हणून ओळखलं जातं याला. त्यानंतर सागरी बीनला GI टॅग. सागरी बीनला GI टॅग. राजस्थानच्या थार वाळवंटातलं प्रसिद्ध सागरी बीनला GI टॅग भेटला आहे. तर कुठे? राजस्थानच्या वाळवंटातल्या प्रसिद्ध येते. त्यानंतर आहे हेसरगट्टा गवताळ प्रदेश. कर्नाटकमधला आहे हेसरगट्टा गवताळ प्रदेश संवर्धन राखीव क्षेत्र ठरवलं. कुठे येतं? कर्नाटक. पहिला आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉर तर कुठे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशसोबत भारतातल्या पहिल्या आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये सामील होण्यास राजस्थानने सहमती दिली. त्यानंतर मंद पहिलं कोणतं होतं? मग हे जे आहे ना राजस्थान, त्याच्या आधी कोणतं होतं? मंदसौरमधील गांधी सागर अभयारण्य हे मध्य प्रदेशातील दुसरं चित्ता आदिवास म्हणून निवडण्यात आलं आहे. तसं विचारतील दुसरं चित्ता आदिवास कोणतं मध्य प्रदेशातलं? तर मंदसौरमधील गांधी सागर अभयारण्य. जनुकीय संपादित तांदळाच्या वाणाचं अनावरण केलं आहे. तर यामध्ये भारताने CRISPR-Cas9 तंत्रज्ञानाचा वापर. तो कोणतं आहे? हे तंत्रज्ञान लक्षात ठेवा. याचा वापर करून भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेला DRR धान 100 कमला आणि पुसा DST तांदूळ 1 या पहिल्या जनुकीय संपादित तांदळाच्या वाणाचं अनावरण केले. तर कोणते? कमला आणि पुसा DST तांदूळ. DRR धान 100 कमला आणि पुसा DST तांदूळ 1. त्यानंतर आहे पलामू व्याघ्र प्रकल्प. तो कुठे? झारखंडचा जयगीर हे पलामू व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्राबाहेर पूर्णपणे स्थलांतरित झालेले पहिलं गाव बनलं आहे. आणि पलामू व्याघ्र प्रकल्प छोटा नागपूर पठाराच्या पश्चिम भागात आहे आणि झारखंडमधील लातेहार आणि गढवा जिल्ह्यात पसरलं आहे. पलामू कुठे आहेत? लक्षात ठेवा. इमिथेनॉल उत्पादन प्रकल्प कासो येथे व्यावसायिक स्तरावरील इमिथेनॉल उत्पादन प्रकल्प कार्यान्वित करणारा डेन्मार्क पहिला देश ठरला आहे. कासो येथे व्यावसायिक स्तरावरील इमिथेनॉल उत्पादन प्रकल्प कुठे? तर डेन्मार्क हा पहिला देश आहे. मध्य प्रदेशामध्ये पराली जाळण्यास बंदी घातली आहे. कुठे जाळण्यास बंदी घातली आहे? तर मध्य प्रदेश. पराली म्हणजे खुंट. त्यानंतर सिक्युअर प्रकल्प तर कोणाचा आहे? समुद्रातील कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्यासाठी युनायटेड किंगडम सरकारद्वारे इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर सिक्युअर नावाचा नवा प्रकल्प चालू केला आहे. तर आउट ऑफ इंडियाची गोष्ट ही. अंगोला ISAचा 123वा सदस्य. तर कोण आहे अंगोला ISAचा 123वा सदस्य? अंगोला 3 मे 2025 रोजी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जे भारताचे ISA याच्या करारावर स्वाक्षरी करून 123वा सदस्य बनला आहे अंगोला.
त्यानंतर आता हे ज्वालामुखी आहे, चर्चेतल्या ज्वालामुखी आहे. तर बघू आता जोड्या लावायला पण प्रश्न येऊ शकतो. सकुराजिमा ज्वालामुखी, तर ही कोणती आहे? जपानची ज्वालामुखी आहे. त्यानंतर किलोवा ज्वालामुखी आहे, तर ही हवाईच्या बिग आयलँडवरची किलोवा ज्वालामुखी आहे. जस्ट तिचं बद्दल माहिती पडलेलं आहे. आणि जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे. कोणती? किलोवा. कुठली? ही हवाई. त्यानंतर माउंट एटना ज्वालामुखी आहे, इटलीची आहे. त्यानंतर फ्युएगो कुठली आहे? तर ही अग्नीची ज्वालामुखी या नावाने पण ओळखली जाते. फ्युएगो देतील किंवा अग्नीची ज्वालामुखी म्हणून देतील. तर कुठे? ग्वाटामालाच्या ग्वाटामालाची आहे. एलियानमा ज्वालामुखी अमेरिकेची आहे. तिथल्या एलियानमा इथे पसरलेली. त्यानंतर आहे मड व्हॉल्केनोचा उद्रेक झालेला आहे. कुठे? तैवानमध्ये. वांडन मड व्हॉल्केनोचा उद्रेक झाला आहे. कुठे? तैवानमध्ये. माउंट शिनमोएडेक ज्वालामुखी ही जपानचीच आहे. क्युशू बेटावरची आहे. तर मागच्या अंगामध्ये सुद्धा ज्वालामुखीबद्दल माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वाचून घ्या, जोड्या लावा, काही कशासाठी प्रश्न विचारू शकतात. तर आज आपला टॉपिक झाला आहे. आता नंतर कोणता सब्जेक्ट किंवा काही घ्यायचं आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपण लवकरच तो व्हिडिओ अपलोड करू.